3.5 महिन्यांच्या दुराव्यानंतर पुन्हा एकदा घेऊन आलोय हास्याची घट्ट मिठी, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम, को पावर्ड बाय सिंथॉल. चला तर मंडळी, आयुष्यातल्या कटकटींना देऊया हास्याची हुलकावणी आणि सुरू करूया लाफ्टरची मेजवानी, अर्थात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. मंडळी, एकमेकांमध्ये अंतर ठेवून बसलेले विनोदाचे सगळे रथी महारथी तुमच्या अंतरंगात हास्य फुलवण्यासाठी सज्ज आहेत. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. आणि ह्यांना खणखणीत दाद देताना लाफ्टर्समध्ये अजिबात डिस्टन्स राहता कामा नये याची काळजी घेत एकमेकांमध्ये डिस्टन्स ठेवून बसलेले आपले दोन्ही दर्दी हास्यरसिक देखील सज्ज आहेत. त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत. बोल्ड अँड ब्युटिफुल सई ताभडकर, कटार मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, शूटिंगच्या नवीन नियमांमुळे इथे काहीच हास्यरथी महारथी सेफ डिस्टन्स ठेवून तुम्हाला बसलेले दिसत आहेत, परंतु तुम्हाला आवडणारे सगळे हास्यरथी महारथी विनोदवीर, तुमच्या सगळ्या आवडत्या जोड्या ह्या कार्यक्रमात तुमचं भरपूर मनोरंजन करणार आहेत याची खात्री बाळगा. मंडळी, सध्याच्या काळात योग्य काळजी घेतली तर आपण कोरोनापासून दूर राहू शकतो हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण काळजी घ्यायची म्हणजे नेमकं काय करायचं हेच सांगण्यासाठी तुमच्या समोर येते तुमची लाडकी मिस लॉली, अर्थात टायमिंगचं वजन जपत आणखी ग्रेसफुल झालेली नम्रता संभेराव आणि चेहऱ्यावरचा गोडवा जपत आणखी चपळ झालेला प्रसाद खांडेकर. भावा, काय चाललंय? काय लॉकडाऊन मध्ये लाठीकाठी शिकलास का? नाही, एवढं घरात लाठीकाठी. घरात टी शर्ट घालायला हात वर केला की पंख्यात जातो. तिथे कुठे काठी फिरवत बसू. हा मी माझा उपाय शोधून काढलाय. म्हणजे एवढं सांगून सुद्धा जे लोक सोशल डिस्टन्सिंग पाळत नाही ना त्यांच्यासाठी आता या जवळ नाही म्हणजे नाही, किती महत्वाचं असलं तरी नाही. जुजबी वगैरे असेल तर बाकी नाही. काय प्रसाद कसा आहेस? मी मस्त. तू कसा आहे? मी तुझ्यासारखा. काय आलं, गेले 3 महिने जग थांबलं होतं. म्हणजे अशक्य गोष्ट शक्य झाली, पण पार्टीसारखी सहज सोपी गोष्ट अजून शक्य होती. म्हणून म्हटलं आपण त्या विषयात नाही काढायचा. तर ज्या कारणामुळे गेले 3 महिने जग थांबलं होतं ते कारण म्हणजे कोरोना. तर कोरोना ह्या विषयावर म्हणजे ह्या विषाणूवर आणि त्याच्याशी कसा मुकाबला करायचा ह्या विषयावर आज इथे ऑनलाईन चर्चासत्र आयोजित केलं आमच्या स्थानिक आमदारांनी. आणि त्यात आपल्याला मार्गदर्शन करायला येत आहेत. इथपर्यंत सगळं ठीक होतं. पुढे काय होणार आहे मला नाही माहिती. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मिस लॉली यांचं. अरे अरे मारा ना, माझ्यावर फ्लशड मारा ना, आणि कोणीतरी माझे फोटो काढा ना. अरे काय चाललंय यार, मी 3 महिने झाले असं केलंच नाहीये. गेले 3 महिने मी घरातच कुत्रे टिन करते यार. काय घरात काय? मी गेले 3 महिने घरातच कुत्रे टिन करते. पहिलं कुत्रे ठीक आहे, पुढे काय? तुमचा इंग्लिश म्हणजे खरंच अनकुकडा आहे. कुत्रे टिन म्हणजे अरे ते असतं ना असं दबून राहायचं घरात, असं बाहेर नाही पडायचं असं. त्याला क्वारंटाईन असं म्हणतात. नाही. ओ रिअली? येस. स्पेलिंग सांगता का? मला माहित आहे. पेला ते जे बोलत कुत्रेन टन हा? त्याचं स्पेलिंग ह्याला चालतं. सेम आहे ते. मॅडम असं काय करताय? तुम्हाला माहित नाही तर तुम्ही प्लीज कीप युअर माउथ शटेड.
अरे प्लीज यार, कोणीतरी फ्लॅशड मारा, कोणीतरी फोटो काढा ना. यु नो, मला आज 3 महिन्यांनी असं घराबाहेर पडून असं मोकळेपणाने असं उघड्यावर बाथिंग करायला खूप मज्जा वाटते. मॅडम काय बोलतात उघड्यावर बाथिंग, काय बोलतात तुम्ही? येस, म्हणजे मी 4 चौघात असं उघड्यावर बाथिंग करायला मला खूप मॅडम आवडतं, you know. मॅडम आपलं ऑनलाईन लाईव्ह सेशन चालू आहे, तुम्ही काय उघड्यावर बाथिंग काय बडबडताय? पण मी काही चुकीचं सांगतच नाहीये. यु नो, असं असं दीर्घ बाथिंग करायचं. अहो त्याला ब्रीदिंग असं म्हणतात. बाथिंग इथे होप्स वाढतील लगेच. दॅट इज दॅट, यु नो. एक मिनिट, मला प्लीज मला असं दीर्घ बाथिंग करू द्या. काय हा? वास येतं? नाही. हे असं काय मग? ओ हो. ऍक्च्युली काय झालं ना की खूप दिवसांनी तो चावला. कोण? डास. अच्छा डास. म्हणजे आमच्या घरात नाही येता अजिबात डास, पण मी जशी घराबाहेर पडली ना तर कंपाऊंड वर अशी माझी वाट बघत उभा होता. आला आणि माझ्या होटाला डायरेक्ट चावला. पण ठीक आहे, डास तर डास, 3 महिन्यांनी कोणी तो चावला. यु नो, त्याच्यामुळे माझे हिप्स. अहो काय बोलताय? याला लिप्स म्हणतात, हिप्स म्हणजे. मॅडम नको ना हो. अहो इथे ओठांवर बोलायला आलोय का आपण? त्याच्यावर बोलणार आहात का ओठांवर? नाही, तेच सांगते, मला आंध्रकडे त्याच्यासाठी इथे नाहीच पाठवलंय. मुळात तुम्हाला पाठवलंच काय ते कळत नाहीये. एक मिनिट, मी खूप फेमस आहे यार, यु नो. सगळे लोक मला असे जवळून ओळखतात. माहितीये ना. अहो तुम्हाला किती जवळून ओळखतात माहितीये. म्हणजे तुम्हाला इथे गेस्ट म्हणून बोलवताना सोशल डिस्टन्सिंगच्या थोबाडीत मारल्यासारखं वाटत होतं. एवढे लोक जवळून ओळखतात हो तुम्हाला. एक्सक्यूज मी. पण मॅडम नको ते बाथिंग ओट बीट सगळं बोलून झालं असेल तर कोरोनावर बोलूया का आपण? व्हाय नॉट? करोना. यु नो, हा शब्दच मला खूप आवडतो. मी एनी टाइम रेडी असते. म्हणजे मी ऑलवेज सगळ्यांना सांगते करोना. अरे कुछ तो करो ना. म्हणजे मी शूटिंगला वगैरे जाते, मी सांगते अरे मेकअप करो ना, मेकअप दादा. असं मी गेटअप करू ना, तो करुणा शब्द इतकं यूज टू आहे ना. मस्त. या नाही म्हणजे तुमची काहीच चूक नाहीये. तू बाईच शापित आहेस. अहो तुमचं कोरोना वेगळं. मी कोरोना हा जो विषाणू आलाय ना त्याच्याबद्दल बोलतोय. त्याच्यावर मार्गदर्शन करणार आहात की नाही? करतेच आहे मी. आणि मी ह्याच्यावर फक्त आज नाही, पहिल्या एपिसोड पासून मी गायडिंग करतेय. तुम्हाला हे जे माझं आहे हे तुम्हाला काय वाटतं? फ्लाइंग किस काय आहे ते? मी लिपस्टिकचं कारण देत होती ना, ते लिपस्टिक नाही, ते सोशल डिंचॅकमुळे मी तसं करते. कशा रे? सोशल डिंचॅक म्हणजे तुम्हाला माहित नाहीये? अरे एवढे सिनियर लोक, मोठे मोठे लोक असे ओरडून सांगतात की असं असं सुरक्षित अंतर ठेवा. त्याला सोशल डिस्टन्सिंग. त्याला सोशल डिस्टन्सिंग असं म्हणतात. ओ रिअली? स्पेलिंग सांगा. टिला ना, टिला टिला. ते सेम आहे. ढिंचॅकचं स्पेलिंग सेम आहे ते. मग माहित नाही तर प्लीज कीप युअर माउथ शटड. करा काय मार्गदर्शनची काशी करायची ती करा. मी काय कोरोनाबद्दल बोलणार? थँक्यू. हे सेशन इथेच संपलं असं मी जाहीर करतो. म्हणजे मी स्टार्टिंग करतेय. मी स्टार्टिंग तर प्युपल. मला सगळ्यांना हे सांगायचंय की तुम्ही सगळ्यांनी तोंडाला मास्क लावणं हे इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट. दॅट इज दॅट. तर तुम्ही सतत इथे तोंडाला, नाकाला आणि डोळ्याला टच करायचं नाही. पण मग तुम्ही कुठे टच करू शकता? तुम्ही इथे टच करू शकता, तुम्ही इथे टच करू शकता, तुम्ही इथे टच करू शकता, तुम्ही कसलं मार्गदर्शन करताय? कुठे टच करायचं नाही तेवढंच सांगा. कुठे टच करायचं जाता जाता तो ठरवेल. हा ओके
प्रॉब्लेम. तर मला सगळ्यांना हेच सांगायचं की प्युपल तुम्ही तोंडाला हात लावू नका, कारण काही काही लोकांना घाणेरी सवय असते यु नो, अशी सतत आपली नखं चावत असतात अशी. ओ ओ ते नका हात घालू, ते नाही बरोबर वाटत आहे. नाही मी दाखवते लोकांना की हेच एक्झॅक्टली करायचं नाही तर कंट्रोल नाही झाला ना की लोक अशी अशी अरे नको ते तोंडात घालू, तुम्ही नका. ऐका ना, अहो मला तुम्हाला हेच सांगायचंय, काही काही लोकांना घाणेरड्या सवयी असतात, नाकात टेलिफोन फिरवत असतात असा. बोला काय बोलला? तुम्ही वाचाळ आहे ते माहिती होतं, गच्चाळ आहे ते आज कळलं. नाका तोंडात हात नाही घालायचे, तुम्ही सांगता स्वतःच 4 वेळा तोंडात हात घातलात. अहो मी प्रॅक्टिकली करून दाखवते, कारण यु नो मी साबण सुद्धा सॅनिटाईज करून घेते. या रिअली यु नो साबण सॅनिटाईज करते, मग माझ्या लक्षात येतं अरे बापरे आता तर सॅनिटायझरची बॉटल पण स्वच्छ करायची, मग मी पुन्हा साबणाने सॅनिटायझर धुते. मग माझ्या लक्षात येतं अरे बापरे आता साबण स्वच्छ करायचा, मग मी पुन्हा सॅनिटायझरच्या बॉटलने साबण स्वच्छ करते. म्हणजे साबणाने सॅनिटायझर, सॅनिटायझरने साबण, साबणाने सॅनिटायझर. पण मग ह्याच्यानंतर काय होतं? तुमचा दिवस संपतो. यू नॉटी जम्बो वडा. जम्बो वडा, जम्बो वडा म्हणजे ते नाही का असं मनातलं ओळख. मनकवडा. दॅट इज दॅट. खूप लांब आहे होय तेच जम्बो. मी तुम्हाला सांगते, अशी दिवसभर माझी नुसती धुवाधुवी चालू असते यु नो. हे बस झालं नाका तोंडाचं, पुढचं काय सांगायचं सांगा. तर मला मार्गदर्शन. पुढचं असं सांगायचंय की प्युपल तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा टफ ब्लॅक आलाय. काय आलाय? टफ ब्लॅक. टफ ब्लॅक हा म्हणजे? तुमचं इंग्रजी खरंच किती अनकुकडे यार. टफ ब्लॅक. एक मिनिट, टफ म्हणजे काय कठीण आणि ब्लॅक काळं. कठीण काळं आलंय. मला ना तुम्हाला ब्लॅक ब्लू करावं असं वाटतंय. म्हणजे काळं निळं होईपर्यंत हाणावं असं वाटतंय. एक मिनिट, माइंड युअर टंग. मला तुम्हाला हेच सांगायचंय प्युपल आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा टफ ब्लॅक आलाय, त्याच्यामुळे तुम्ही हिम्मत हारू नका. तुमच्यामध्ये एवढी हिम्मत आहे की तुम्ही त्या कोरोनाची ए. वाट लावू शकता. आणि हे सगळं शक्य आहे फक्त आणि फक्त सोशल ढिंचॅकमुळे. मी पुन्हा समजवतोय, ते सोशल ढिंचॅक नाहीये, सोशल. मी पुन्हा समजवतोय, ते सोशल ढिंचॅक नाहीये, ते सोशल डिस्टन्सिंग आहे. दॅट इज दॅट इज दॅट नाही, 3 वेळा बोला. डिस्टन्सिंग. सोशल डिस्टन्सिंग. डिस्टन्सिंग. सोशल डिस्टन्सिंग. Distancing. सोशल डिस्टन्सिंग. ओके. आता बोला. तर हे सगळं शक्य आहे सोशल डिस्टन्सिंग भुजियामुळे. तुझा बाप भुजिया. भुजिया कुठून आणलं? नुसतं सिंग आहे, सिंग भुजिया काय? हे बघा, डोंट क्लाइंब. ओके. हे सगळ्यांसमोर प्लीज डोंट क्लाइंब. हा तेच. काय? तुमचा आवाज चढवू नका सगळ्यांसमोर, मला हे हा मग ते सांगायचं. व्हॉल्यूम पण टाका. डोंट व्हॉल्यूम क्लाइंब. आणि तुम्हाला जे काही हे क्लाइम्बिंग करायचंय ना, आवाज चढवायचा ना, ते प्युपल वर चढवा. अरे तुम्हाला माहित नाही, ते लोक अजिबात नियम पाळत नाही. तुम्हाला माहितीये मी काल दादरला गेली होती, एवढी रूश होती तिकडे. या रूश यु नो, मी पनवेलला गेली होती त्या कोपऱ्यात, तिकडे पण रूश. म्हणजे घरातनं बाहेर पडली, माझ्या समोर त्या कोपर खरेलला, तिथे पण रूश. सगळीकडे रूश 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 रूश. आता कळतंय भाषा का रुसली आहे तुझ्यावरती. काय नाही जमत इंग्लिश तर मराठी तर बोल ना. कशाला रुश रुश करते आहे? आणि मुळात ते बिनकामाचे बाहेर पडले, ते बिनडोक आहेत. तू कशाला गेलीस बाहेर? मी बघायला गेली होती की लोक कसे रूश करतात ते. अगं म्हणजे तू पण बिनकामाचीच बाहेर पडलीस ना. नाही, मी एक जागरूक नागरिक आहे. तू आणि जागरूक. हो, मी पहाटे 3 वाजेपर्यंत जागी असते. जागरूक आहे मी झोपत नाही पहाटे 3 वाजेपर्यंत. आणि मी काय अशी चिटकायला गेली नव्हती कुणाला, अशी लांब उभी होती मी. मला सगळ्यांना हे सांगायचंय प्युपल, प्युपल तुम्ही जेव्हा घरातनं बाहेर पडाल तेव्हा भावनेच्या भरात जाऊन कोणाला उगाच अशी घट्ट मिठी जाऊ नका. सोशल डिस्टन्सिंगचे नियम मिठ्या मारून सांगशील? तुम्हाला माहित नाहीये मी किती नियम पाळते.
मी माझ्या हार्टवर एक मोठा स्टोन ठेवलाय. म्हणजे हे जे मी तुम्हाला आज जो टच केला जवळ 3 महिन्यांनी केलाय. तुम्ही मला समजून घ्या. अरे शेवटी आपण सगळे हुमान आहोत. कोण? हुमान. तुमचं इंग्रजी HUMAN हुमान. ते ह्युमन असतं ह्युमन. हा, आम्ही आहोत ह्युमन, तू असेल हुमान. मी हुमान नाहीये. मी सामंजस्याने सगळ्यांना समजावून सांगते पण तुम्हाला कळतच नाही. ह्याने काय नियम पाळले जाणार आहेत कळतंय? काही नियम पाळणार नाही असतो. 1 मिनिट. तुम्हाला माझा नियमांचा उच्चांक माहित नाहीये. मी काय करते. मी हल्ली फिल्म सुद्धा स्क्रिप्ट वाचून आणि कॅरेक्टर बघून सायनिंग करते. म्हणजे मग आधी कशी करायचीस? आधी ना मी सिनेमांची नावं आणि डायरेक्टरचं नाव बघून मी फिल्म साईन करायची. तुम्हाला माहितीये माझा एकदम सक्सेसफुल डायरेक्टरचं नाव काय आहे? काय? प्रणय जोरात. प्रणय जोरात. या जोरात हे आडनाव आहे. नाही, थोरात हे आडनाव आहे. मी लावण्याने त्याला जोरात बोलते. जा, इथे फिल्म बद्दल काय ऐकायचं नाही झालं ना. निघा नाही निघा मला निघा अजून तू, निघा. बोलायचंय. मला अजून बोलायचंय. मला प्लीज मोकळं होऊ दे. माझी डिलिव्हरी होऊ दे प्लीज. अरे काय? सगळ्यात महत्वाचं लास्ट. तुम्ही सगळ्यांनी बाहेर पडताना सतत सॅनिटायझरने हात धुवायचे आहे. कशाने हात धुवायचे? सॅनिटायझर. असे हात स्वच्छ करा. मला इथे बोलून माझी जिंदगी हायटर करून घेतली. तुम्ही काय बोलताय? सॅनिटायझर नाही, त्याला सॅनिटायझर बोलतात. दॅट इज दॅट. 3 वेळा म्हण. सॅनिटायझर सॅनिटायझर. सॅनिटायझर सॅनिटायझर. 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 बोल आता. ओके. तर मला सगळ्यांना हे सांगायचंय, जेव्हा तुम्ही बाहेर जाल तेव्हा तुम्ही तुमचे हात सॅनिटायझरने. ए, चल निघ. पळ, इथून पळ म्हटलं ना. पळ. निघ. निघ. मंडळी, साधं सुधं काही याच्यात कठीणाई आहे. मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे घरातून बाहेर निघताना मास्कचा वापर करा. गव्हर्नमेंट तुम्हाला वेळोवेळी सूचना देत आहेत, त्याचं पालन करा. आपले हात सतत साबणाने आणि सॅनिटायझरने स्वच्छ धुवा. इतरांची काळजी घ्या आणि स्वतःची काळजी घ्या. एवढंच सोपं आहे. काळजी घ्या, सुरक्षित राहा. युगल एकदम भारी. खूप मजा आली. बहुत खूप. सई. वा वा वा, बरं वाटतंय बाबा. खूप बरं वाटतंय. इथे येऊन खूप बरं वाटतंय. मला असं वाटतं मी आज 3.5 महिन्यांनी खऱ्या अर्थाने दिलखुलास कशाचाही विचार काळजी न करता पहिल्यांदा हसले. आणि थँक्यू भावा, आज वडलंस तू. आहा. खरोखर. नमा, तू हे डासाचं जे काही केलंस ना, खरंच डास डोळ्यासमोर आला. ते काय होतं माहीत नाही, पण डास आला. लॉलीला भेटून खूप मजा आली खूप दिवसांनी. आणि ह्याच्यात जे मॉडिफिकेशन झालं आहे स्प्रे मारायचं ते अप्रतिम होतं. लॉली आली की काय ती जिंकूनच जाते. यावेळेला पण जिंकली आहे. पण सगळ्यात जास्त मोठं समाधान आहे की या मंचावर परतण्याचं. त्यामुळे वेलकम बॅक ऑल ऑफ यू. थँक्यू. प्रसादा. सगळ्यात आधी गेले 3-3.5 महिने आपण ज्या परिस्थितीमधून गेलो आहोत त्या सगळ्या परिस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राला अत्यंत सजीव ठेवण्याचं काम या मंचाने केलेलं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी केलेलं आहे. तर तुमच्या सगळ्यांकरता एकदा उभं राहून टाळ्या वाजवा. या 3-3.5 महिन्यामध्ये एकही दिवस असा गेला नाही की सोशल मीडियावरनं आपल्या सगळ्या फॉलोअर्सनी फॅन्सनी हास्य जत्रेचा उल्लेख केला नाही असा एकही दिवस गेला नाही. वा वा. आणि ह्याचं क्रेडिट तुम्हाला सगळ्यांना आहे मित्रांनो. फार अप्रतिम पद्धतीने तुम्ही लोकांचं मनोरंजन करत राहिलात या सगळ्या आपल्या जुन्याच एपिसोड्समधून. त्यामुळे सोनी मराठीला खूप लोकांनी शुभेच्छा दिल्यात, शुभाशीर्वाद दिलेत. सो लोकांना एनर्जी आणि पॉझिटिव्हिटी द्यायचं फार मोठं काम तुम्ही सगळ्या ॲक्टर्सनी केलेलं आहे. सो सलाम. तीच एनर्जी, तीच पॅशन,
गव्हर्नमेंटच्या नियमांचं पालन करून आपण क्रू कमी केला आहे, पण तरीसुद्धा तुमच्या पॅशनमध्ये, तुमच्या एनर्जीमध्ये, तुमच्या डिवोशनमध्ये तसूभरही कमी झालेलं नाही आहे काहीच. आणि या गोष्टीचा मला प्रचंड अभिमान आहे. सुपर नमा, फॅन्टॅस्टिक. या कॅरेक्टरला गेल्या 3 महिन्यात जेवढं प्रेम मिळालं आहे तेवढं गेल्या 2 वर्षात पण नसेल मिळालं. आणि त्याच कॅरेक्टरनी तू या सीझनची सुरुवात करावीस यासारखं दुसरं भाग्य नाही. आणि अखेरीस जे वाक्य म्हणायला मी वेड्यासारखा तरसलो होतो ते वाक्य म्हणजे प्रसाद, या तुझ्या नावातच टॅलेंट आहे. आय लव्ह यू. फार मस्त लिहिलं होतंस. जो मेसेज द्यायचा तोही दिला गेला आणि उत्तम मनोरंजन तुम्ही दोघांनी दणक्यात सुरुवात केलेली या सीझनची. थँक्यू सो मच. आणि प्राजक्ता, तू नेहमीपेक्षा गोड दिसते. हाऊ सेम. थँक्यू थँक्यू सो मच. मंडळी, या लॉकडाऊनच्या काळात जवळपास सगळ्याच पालकांनी आपल्या मुलांमधल्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटीज करून घेतल्या असतील. आपल्या हास्य जत्रेमधल्या शिक्षकांना पण हेच ठरवलंय. पण बघूया त्यांचे विद्यार्थी त्यांना किती दाद देत आहेत. तुमच्यासमोर येत आहेत विनोदाच्या शाळेतले टॉपर अरुण कदम आणि पंढरीनाथ कांबळे. आणि त्यांच्यासोबत आहेत त्यांचे प्रिय गुरुजी अर्थात खानदेशी विनोदाचा तडका श्याम राजपूत. छडी लागस छम छम, विद्या येस घम घम, छम छम छम, त्याने बायना घम घम घम. नमस्कार प्रसाद दादा. नमस्कार. नमस्कार सई मॅडम. ओळखलं का मला? गुरुजी. मी तोच आहे गुरुजी. कोरोनामुळे अख्खं जग बदललं, पण आमच्या तेच आहे. एक जण इकडून एंट्री घेणार, स्किटची माहिती सांगणार, त्याच्यानंतर त्या विंगेतून 2 जण एकमेकांच्या चड्ड्या घ्यायच्यात येणार आणि त्याच्या पुढे जे घडणार त्याला तुम्ही बिचारे स्किट म्हणणार. सगळं बदललं, पण आमचं स्किट करण्याची पद्धत आणि आमिर हडकरच्या म्युझिक मधला पेव कधीच बदलत नाही, कधीच नाही. असं आता तुम्हाला तर माहिती आहे आपल्या देशात कोरोनाची भीती कमी आणि चेष्टा जास्त चालू आहे. मी पण कोरोनाला घाबरत नाही. अरे काय आता कोरोना हे त्याच्यापेक्षा जास्त डेंजर 2 व्हायरस माझ्या आजूबाजूला फिरत कॅरोना आणि पॅडोना. डेंजर ही माझी चड्डी आहे. अरे माझी चड्डी आहे. यांची चड्डी 100 वर्ष फाटणार नाही. ही माझी चड्डी आहे. अरे माझी चड्डी आहे. कशावर नाही तुझी चड्डी आहे? मला सांग, तुझ्या चड्डीतून पुक आवाज येत पुक पुक नाही बा. अरे माझ्या चड्डीतून येतोय. बघायचा बाय ना आवाज काढ्या कथा ना. तुला इथली तिथली पण लाज नाही करे. चड्डीतून येणाऱ्या आवाजाचं काय कौतुक आहे तुला? ते काय भूषणाव आहे काय? अरे पोरे सोन, तुमचा शरीरशास्त्राचा अभ्यास गैर कमी आहे रे. मुळात तो आवाज चड्डीतून येत नाही. मग कुठून येतो? जाऊ दे, आपण पुढे अरण्या, काही झालं? हे गुरुजी आहेत ना, आपल्याला शिक्षणापासून वंचित ठेवतायत. आपल्याला पूर्ण शिक्षण देतच नाही, पण आपण पण एकलव्यासारखं हा पुक आवाज कुठून येतो हे शोधून काढायचं. काय कुजूर चालली रे? काय नाही. ओरे सोन, अरे अख्खं जग बदललं, आपण पण बदलले पाहिजे. गुरुजी, हं? म्हणजे आजपासून आम्ही दोघे चोख पाठांतर करणार आणि तुम्ही कॉमेडी करणार, असं करायचं का? नाही म्हणजे थोडे बदल करूया भाऊ, एकदम एवढा नको. हो, हे झालं. अरे हो काय हो? अरे तुम्ही मास्क बीस नाही लावले ना रे? अरे आज आम्ही आणलंय, आत्ता लावतोय. आम्ही आणलं मास्क. आणले ना? या बघ आमचा मास्क. हे यार, काय
प्राण्यांचे मास्क कशाला आणले रे तुम्ही? गुरुजी हा आम्ही ना करोनाला उल्लू बनवणार आहे. असं का? कसं काय? तुम्हाला माहिती आहे हा. ना प्राण्यांना करोना होत नाही. हा. आमचा यो मास्क बघितला की करोना पळून जाईल. असं आहे का? असं उल्लू बनवणार आहे का? त्याला कळणारच नाही बा की तू माणूस आहे. हा, त्याला उल्लू बनवायला तो काय गुरुजी आहे का रे? म्हणजे तुम्ही उल्लू आहे? अरे नाही रे, म्हणजे तो काही येडा आहे का बुवा? तुम्ही येडा पण आहे गुरुजी. आहे ना, काय चालू जरा तुम ना ते मास्क खाले. एक तर नाक उघड, त्याच्या ते तोंड उघड आणि हाजी करतो. अरे घसरगुंडी खेळणार रे कोरोना आतमध्ये. आणि मास्क काय लावायचं माहितीये का? एखादा माणूस शिंकला आणि त्याच्या एखादा थेंब तुमच्या हाताला लागला आणि तुम्ही तो हात नाकाला लावला, घुसेल ना व्हायरस हात. गुरुजी हा? आम्ही नाकाला हात लावतच नाही. नाही ना, व्हेरी गुड. आम्ही काय करतो हा हात समोर कर तिकडे, हात समोर कर रे. गुरुजी गुरुजी वास घेत होतो, छान वास आहे, छान वास आहे. काय फालतूगिरी आहे गुरुजी? मला आवरूसच दिलं, त्याला कवरं दिलं संतूनच गाजर. शंतनूचं गाजर? अरे ते सॅनिटायझर येणार रे, तुझ्या तोंडात गाजर घातलं पाहिजे. ये तुम्ही घे मग. ये घे. याला काय अर्थ आहे गुरुजी? काय झालं? याला काय अर्थ आहे? मला फक्त एकदा पुच, त्याला दोनदा पुच पुच. याला काय? घे तू पण घे. पुच, 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 पुच. घे. मला कुठे दिलं? घे रे बाबा, तू बी घे. आता त्याला जास्त दिलं तुम्ही. ये तू घे. अरे मला दे रे थोडंसं. अरे काय लई देणार रे तुम्ही? मला दे, मला दे. थोडंसं. नुसता दांगडो चाल राय ना. इकडे नका त्या गोष्टीतल्या मांजरीसारखे भांडवणार आहे. आणि तुम्ही त्या गोष्टीच्या माकऱ्यासारखं वागता ते. नकडे मी गुरुजी आहे मी, गुरुजी. अरे गुरुजीचा चेहरा तरी अरे झालं? अरे आपण विसरलोच, हे गुरुजी आहेत आपले. आपण त्यांचा मान ठेवायला पाहिजे. चल आपण त्यांना सॅल्यूट मारू. चल. तुम्ही दोघं मिळून मला माकड म्हणा, म्हणजे शॅलोट बिलूट नको रे. काही रा डोका माझा असतो शॅलोट. नाही, नाही गुरुजी, नाही नाही नाही, मी तुम्हाला कंबलला तोडी टाकतो. हा नाही नाही, ऐका तर माझं, ऐका ऐका. तो बाड बंद. अहो गुरुजी, आम्ही खास कोरोना स्पेशल सॅल्यूट बनवलाय तुमच्यासाठी. कोरोना स्पेशल हा खास माझ्यासाठी. हा. पंढरी थोडासा विश्वास जास्त आहे बा तुझ्यावर. हा? मी पूर्ण उतरणार मनातून. मनाच्या आत. वा, वा, वा. क्या बात आहे. अच्छा. चल है ना? सुरू. 1 2 3 स्टार्ट. 2 पाव गुरुजीला सॅल्यूट मारू, गुरुजीला साबणाने हात धुवा, तोंडाला मास्क लावा. हो म्हणा बापरे, आज तर यमक जुडलंय. माझ्या छातीत धस्स पण नाही झालं आणि याच्यात सामाजिक संदेश पण आहे. वा वा, एकदम भारी बॉ. म्हणजे याच्यात काही चूक नाही बरं, पण अशी काढायचीच म्हटली तर एकच चूक आहे बा. ते झालं. याच्यात आहे ना शॅल्यूट नाहीये. सॅल्यूट नाही, सॅल्यूट हवाय. यांना सॅल्यूट हवाय. चल सुरू करूया. चल. हा. साबणाने हात धुवा, तोंडाला मास्क लावा, करोनावर लस शोधा, गुरुजीला उभ्या उभ्या सॅल्यूट. गुरुजीला उद्या उद्या सॅल्यूट. अरे बापरे, हो म्हणा बापरे. नका रे, नाही रे, नाही रे. कोरोनावर लस शोधा, गुरुजीला उभ्या उभ्या. अरे नाही, सॅल्यूट आहे ते. तुम्ही हे जे उभ्या उभ्या घालता ना, ते उभ्या उभ्या नका घालू ना रे सॅल्यूट मध्ये. तुम्ही म्हणजे सरळ गुरुजी बा सॅल्यूट असं म्हणून टाकायचं ना रे. त्याच्यात मजा नाही ना. पण ते सोड तू सॅल्यूट बिल्यूट. तुमच्या पप्पाने तुम्हाला इकडे का बरं धाडलं माहितीये का? तुमच्या पप्पाचा मला फोन आला होता रात्री. तुम्हाला पण रात्रीचा फोन येतो पप्पाचा? तो मला उबगला ना, तो मला फोन करतो तो. हा, तो म्हणाला की बाबा तो
एक 2 लहान पोरांचा, दोन्ही भाऊ आहेत ते, त्यांचा सोशल मीडियावर व्हिडिओ भलता व्हायरल झालेला आहे, एकदम भारी आहे तो. तर तशा टाईपचा व्हिडिओ माझ्या पोरांच्या बनवा म्हणे. हा, कोरोनावर जनजागृती करणारे एक गाणं लिहा म्हणे आणि माझ्या पोरांकडून ते पाठ करून घ्या आणि त्याचा एक व्हिडिओ बनवा आणि तो व्हायरल झाला पाहिजे म्हणे. हा, गाणं तसे लिहिलेले बा मी. ऐका बरं का गाणं. घरामध्ये राहा तुम्ही, साबण तुम्ही लावा, सुरक्षित अंतर ठेवा, मास्क तुम्ही लावा, गरम पाणी पेवा, सकसंद खावा, दष्टपुष्ट राहावा अन्न कोरोनाला हरवा. गो 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 कोरोना गो 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 कोरोना गो गो गो. भारी आहे ना गाणं? हा, तर आता आपण तालीम करूया बा. या गाण्यावर तुम्ही ऍक्टिंग करायची, ऍक्शन करायची. तर पहिले आपण तुकड्या तुकड्याने करू. तर पहिलं वाक्य काय आहे? घरामध्ये राहावा, साबण तुम्ही लावा. घरामध्ये राहावा असं करावा. गुरुजी मी तर याच्यामध्ये ऍडिशन करतो. काय काय? घरामध्ये राहावा. व्हेरी गुड. शिक शिक त्याच्याकडून काहीतरी. आता साबण तुम्ही लावा. कसं? अरे एकदम सोपं. अरे साबण तुम्ही लावा. अरे इकडे हात पोचत नाही त्याला. काय रे? अरे ज्या अवयवांपर्यंत हात पोचत नाही ते अवयव कशाला जगायला दाखवतो रे? दलिंदर, साबण तुम्ही लावा एवढंच करा. साबण तुम्ही लावा. काय लावतो? एवढी एनर्जी? अरे बापरे. कम्प्लीटच पप्पावर गेलं कराय. डायरेक्ट पप्प्या घेतो. सरळ नुसतं साबण तुम्ही लावा इतकंच करणार आहे. आता त्याच्या पुढे हे बघ, सुरक्षित अंतर ठेवा, चेहऱ्याला मास्क लावा असं करायचं सिंपल. आता त्याच्या पुढे रे तू गरम पाणी पेवा, सकस अन्न खावा. ते गरम पाणी पेवा, गरम पाणी पिवा, सक्काचार खावा, बोंबील पापलेट खेकडा चोरून भाकरी त्याच्यात खावा. तुझं काय करू रे मी म्हणजे? अरे बावडट, आपल्यासाठी सकस आहार काय असतो? पालेभाज्या, कडधान्य, मासे पण खाल्ले पाहिजे, पण नुसतेच मासे नाही खाल्ले पाहिजे. I understand. व्हेरी गुड. कडधान्य, दाढी. दाढी. अरे खानदेश आहे ना रे, समजून घे जाणार रे. तुवरची डाळ, मसूरची डाळ, उकडलेली अंडी, याच्यामुळे आपल्याला सकस आहार मिळतो. आपली रोग प्रतिकारक शक्ती अशी स्ट्रॉंग होते बा. तर आता तुम्हाला कळलेलं आहे. आता हे अख्खं गाणं तुम्ही ऍक्शन करून म्हणून दाखवा. हे सगळं सलग करायचंय. सलग करायचं. बघा आता. याच्या डोळ्यात तर आता ससे पडत आहेत. घरामध्ये राहावा, साबण तुम्ही लावा, सुरक्षित अंतर ठेवा, मास्क तुम्ही लावा, गरम पाणी पिवा, सकस अन्न खावा, दष्टपुष्ट राहावा आणि गुरुजीला सॅल्यूट. इथे कोरोना होता, तुला गुरुजीच बरा सापडतो रे. बरेच सापडले तुम्ही. अफलातून. सई खूप भारी झाला. मला काही नवीन वाक्प्रचार खूप आवडले. आणि हे 2 स्टुडंट्स आणि गुरुजी तुमच्याशिवाय हे 3.5 महिने खूपच बोरिंग होते. आणि तुम्ही आज आलात त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. आणि ह्या रूपात आलात त्याच्याबद्दल डबल धन्यवाद.
खूप सुंदर सीझनची सुरुवात जशी अपेक्षा होती, जसं मनात होतं तशीच झालेली आहे. मस्त झालं स्किट, सुसाट, मजा आली. मी शाळेला शिकवणीला जाणार नाही असं म्हणण्याची सोय आता विद्यार्थ्यांना राहिली नाही, कारण शाळा आणि शिकवणे आता घरात आल्यात. सगळीकडे ऑनलाईन शिक्षण सुरू झालंय. आता आपण देखील एक ऑनलाईन ट्युशन बघणार आहोत. तुमच्या समोर येत आहेत कॉमेडीच्या राज्यातले कलंदर कलाकार रसिका वेंगुर्लेकर, निखिल बने आणि कोकणचे पारसमणी प्रभाकर मोरे. ऑनलाईन एज्युकेशन सुरू करायची वेळ झाली. आधी ना जरा बरं होतं, म्हणजे घरात ट्युशनसाठी मुलं आली ना तर त्यांना घर झाडून घ्या असं सांगून तोपर्यंत माझी भाजी उरकून व्हायची. पण आता या लॉकडाऊनने ना सगळीच पंचायत करून टाकली आहे. पण ठीक आहे, आता लॉकडाऊनमध्ये 4 पैसे कमवायचे म्हटल्यावर हे ऑनलाईन ट्युशन घेणं अजून पर्यायच नाही आहे. अरे हा ऑनलाईन दिसतोय पण कॅमेरा समोर कोणीच नाहीये. चल चल अहो, बाबांनो मारू नका. अहो, काय करताव काय? हो, थांबा, वाईट वासाड्या ऑनलाईन याला शिकवणी चालू केली, आवर गच्चीवर मांजा गुंडालीत होता. आग लागली तुझ्या तोंडाला. ती बघ बिचारी चिकनी मॅडम ऑनलाईन आली पण असेल चिकणी मोरे, हॅलो. चिकणी काय? हा तुम्ही आहो काय? मुलासमोर चिकणी वगैरे काय म्हणता? सॉरी, हा जरा चुकलंच माझं. नाही म्हणजे ह्याच्यासमोर तुम्हाला चिकनी नको म्हणायला पाहिजे होता. तुम्हाला लाजायला प्रॉब्लेम झाला असेल. नाही मोरे अगं, मोरे, हे बघा तुमच्या मुलाची शिक्षिका आहे मी, तुम्ही चिकणी वगैरे नाही म्हणू शकत हा मला. भडकू नको, शांत व्हा. हा तुम्ही लवकर शिकवणी चालू करा. काय ती ऑनलाईन आहे ती, मी इथंच आहे, सुरू करा. हा खबरदार हं. इथे माझ्या समोर असं थांबायचं नाही. तुम्ही बाजूला व्हा, मी निखिलला शिकवेन. का हो? मला डिस्ट्रॅक्ट व्हायला होतं. आता होणार रे. माझी पर्सनॅलिटीच तशी आहे ना, त्याच्यामुळे पर्सनॅलिटी मग भले म्हणजे पर्सनॅलिटी काय घेऊन बसलाय? हे जे भोकाची बंडी घालून इथे फिरत बसतात ना, त्याच्यामुळे डिस्ट्रॅक्ट व्हायला होतंय मला. म्हणजे सगळं एक्सपोज झालाय माझा. सगळं दिसतंय, भोका दिसतंय. सॉरी ते पण हा वसाडा मला दुरून काही दिसत नाही. हो ह्या बनीवर मी बाजारात पण फिरून येतो का नाही काय समज. थांब जरा, तुझी शिकवणी पुरी होते, मग तुला दाखवतो. तुम्ही लवकर हुरकून घ्या शिकवणी, मग तुला दाखवतो वासाड्या. उरकून घ्या शिकवणी काय? काय? मोरे, मी तुम्हाला काय सांगितलं होतं? काय? शिकवणीची फी माझ्या अकाउंटला ट्रान्सफर करा म्हणून. त्याचं काय झालं? हा फीचा काय घेऊन बसली वाय? सगळं वांदे झालं. ते तुम्ही काय ते 50-50 बँक म्हटली ना, तर आमच्या एरियात अस्तित्वात नाही आहे. काय समजली? अहो 50-50 नाही, NEFT करा असं म्हटलं होतं मी तुम्हाला. NEFT नावाची बँक आपल्या एरियात कुठं ना, आमच्या एरियाची बँक पण नाही. मोरे मोरे, नीट ऐका. NEFT ही बँक नसून बँकेतला एक प्रकार आहे, त्यामुळे तुम्ही मला फी ऑनलाईन ट्रान्सफर करू शकता. असं आहे काय? तर जरा वेगळंच आहे काहीतरी आमच्या माहितीत. बरं असू द्यात, सगळी तुमचा मी फी देतो, काळजी करू नको. हा. शिकवायला सुरुवात करा ऑनलाईन लवकर. ये मी इथंच आहे. हे बघा मी शिकवेन, पण प्लीज तुम्ही इथून माझ्या स्क्रीनवरनं जा. तिकडे कॅमेरा समोर थांबू नका. प्लीज जा, प्लीज. मला जाऊन कसा चालेल? तुम्ही आता शिकवणार, महा लिहून कसा घेल? का काय झालं? अरे काय दाखव, हात दाखव रे, बोटं दाखव तुझी. दाखव काढ. हे बघा सगळी बोटं तुटलेली आहे. अरे देवा, ही काय कसा लिहणार तू? हे काय झालं काय? तर झाला असा. हा. काल रात्री मी पिक्चर बघित होतो. ओव्हर रोमॅन्टिक. हा वासाडा माझ्या बाजूला येऊन बसला. ओव्हर रोमॅन्टिक नावाचा पिक्चर म्हणजे चालू होता. तर बाजूला शेवग्याच्या शेंगा त्या अशा मी विलीवर चिरत होतो. काय समजलं? तर 1 चिरली, 2 चिरल्या, 4 हाताला गावल्या म्हणून त्या पण चिरल्या. तेव्हा कल्ला ह्याचीच बोट आहे ती वाजड्याची. पण माझ्या मना सांगा, आता ती अशी पेरासकट आपण 4 बोटं कापल्यावर एखाद्या माणसाला वेदना होईल का नाही? पण ह्याला वेदना नाही झाली. हा सीनमध्ये घुसला होता का नाही ओव्हर रोमॅन्टिक पिक्चरमध्ये. अहो जेव्हा TV बंद केला ना, तेव्हा ओरडायला लागला, अगं आई ग माझी मोठा काय सांगू तुम्हाला. हो मोरे, अहो हसताय काय? हा, शेवग्याचे 4 शेंगा चिरायच्या सोडून मुलाची 4 बोटं चिरली. नाही तर काय? नाही तर काय सांगू, या लॉकडाऊन मुले ह्याची आयस आहे का नाही माहेरात अडकून राहिलेली आहे. त्याच्यामुळे सगळी जेवणाची जबाबदारी माझ्यावर, आणि त्यात मला जेवण बनवायला येत नाही. होय का नाही?
अरे हो, बरेच दिवस माशाचा कालवण नाही खाल्लेला आहे. हो मॅडम, मी काय म्हणतो ते माशाचा कालवण बनवण्यासाठी मसाला कुठल्या पद्धतीचा बनवायचा असतो त्याला सांगा बघू. मोरे हा, अहो मी तुमच्या मुलाला मराठी शिकवायला म्हणून ऑनलाईन आले. इकडे पाककलेचा वर्ग सुरू नाहीये. बरं, तुम्ही काय शिकवणार नाही मग? जाऊन दे, मरू त्या माझ्या पोराला तरी शिकवा लवकर. चला आटपा लवकर. बरं तुम्ही गप्प बसणार असाल तर मी शिकवते. हा, शिकवा लवकर. हा तर निखिल, काल कुठं होतो आपण? पावसात गच्चीवर होतो. कुठे होतास वासाडे? कलगच्चीवर होतास तो? मास्क बांधून तुला बाजारात पाठवला तंबाखू आणायला, तर मॅडम बरोबर पावसात भिजत होता. मॅडम बरोबर? अहो तसा नाही नाही. हो, पावसात भिजत होतो म्हणजे कवितेत. अहो कविता तशी शिकवलेली आहे बाईंनी मला. मोरे हा? मोरे माझा ऐका, तो बरोबर सांगतोय. काय? पावसात भिजला गच्चीवरचा प्राजक्त, बहरला सुहास, फांदी फांदीवर मस्त, अशी कविता होती ती. अच्छा, कविता आहे काय ती? नाही, ती गच्चीवरची लपडी मला माहित आहेत. नाही असं नाही. पुढचा शिकवा बघू. निखिल, हा. मी पुढची कविता शिकवते. मी जे म्हणेन त्याच्या मागे हा. पुन्हा ते रिपीट करायचं. ठीक आहे. कळलं? माझ्या कोकणच्या भूमीत वाहे झुळू झुळू झरा. माझ्या कोकणच्या भूमीत वाहे झुळू झुळू झरा. मॅडम मॅडम, हा? ते झुळू झुळू नाही, झुलू झुलू आहे. झुलू झुलू. आता एवढं तुम्ही मराठी शिकवता आहो तरी ल आणि ल मध्ये लय कन्फ्युजन आहे हो तुमचा. झुलू झुलू आहे तर. हे बघा मोरे, हा. ना गो शेजवलकरांची कविता आहे ही, आणि ते प्रमाण भाषेत लिहितात त्यामुळे ते ळच आहे. हा? होय काय? हो. एवढं आहे काय? हो. शेजवलकर कुठला हो? ते रत्नागिरीचा की कुडालचा? हा? नाही नाही, कुडालचा असेल ना तर तुम्हाला सांगतो त्यानं ही कविता ढापली आहे. काय समजलं? मला माहिती आहे ना. मोरे, ते शेजवलकर कुडाळ मधले नाही आहेत. नाही आहेत? नाही. मग कन्फर्म रत्नागिरीचा. हा? माझ्या वर्गात होता ना शेजवलकर वासाडा, एक नंबरचा चिंदी. 70 रुपये माझ्याकडनं घेतला नाही, अजून द्यायला नाही आहेत वासाड्यात. पण काळजी करू नको मॅडम. मी काय म्हणतो, तर तुमचं काय तर मी तुम्हाला चपटी चपटी द्यायचंय ना, तर करायचंय. चपटी चपटी कुठून आणलं? NEFT. हा, ते काय NEFT करायचंय हा, बँकेत. काय NEFT काय असेल तर असेल तर त्याच्यात 70 रुपये मी तुम्हाला कमी देतो. काय समजली? का? तर शेजवालकरांकडनं तुम्ही वसूल करा. हा, लय फुलकाय ना तुम्हाला शेजवलकराचा. त्या मोरे. लय आवडतो शेजवलकर. घ्या त्याच्याकडे पैसा तुम्ही. काय बोलताय तुम्ही? कोण शेजवलकर? नाही देत. तुमच्या शेजवलकरला मी का भेटेन? नाही. हे बघा, मी ज्या शेजवलकरांबद्दल बोलतेय ना, ते मराठीतले खूप मोठे कवी आहेत. ते कोकणात राहतात, पण ते तुमचे शेजवलकर नाहीयेत. वा? कळतंय का तुम्हाला? तुमचे शेजवलकर आहेत ना, ते एक नंबरचे चिरकुट आहेत. कळलं? आग लागली त्यांच्या तोंडाला, हौशीचं घो त्यांच्या, वसाडे मेले. बघितलंस? तुझ्या आयशीची झलक मारलं नाही? बाबानू, हा. मला पण आयसच आठवली हो. मग जमवूया. काय 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 जमवूया? तसं रे वा, जमवूया म्हणजे फी सगळी जमवून तुम्हाला द्यावी लागेल ना, त्याच्यासाठी म्हटलं जमवूया. काय फी? मी काय म्हणतो, शिकवणी सुरू करा, संपवून टाका लवकर. किती वेळ वाय पाय फुकट जात आहे. तुम्ही बोलणार नसाल ना तरच शिकवणार आहे मी. बर, हा? बर, बर. हा शेवटचा चान्स हा. आहे. हा, निखिल माझ्या मागे म्हण. हा हा. कोकणच्या भूमीत झुळू झुळू आहे झरा, हिरवीगार धरा, संगे उन्हाळ वारा. कोकणच्या भूमीत वाहे झुळू. धप. कसला उन्हाळ वारा? फटकी आली त्या उन्हाळ वाऱ्यावरती. आग लागली त्या वाऱ्याला. उन्हाळ वारा काय? उन्हाळ वारा येतो वासाड्या आमचा. म्हणजे किती नुकसान केलं नाही कोकणात माहिती आहे. नारली भोपळीच्या बागा अशा जमीनदोस झालेल्या आहेत. उन्हाळ वारा. हा, कसली कविता शिकवताव? खोटे कविता माझ्या पोराला कशा शिकवतावाय? अहो, खोट्या कविता काय? कविता आहे ही. खोटी नाही तर काय आहे? ही खोटी कविता नाही आहे. माना शिकवतायत उन्हाळ वारा. हा, होय. हा, तुमच्या उन्हाळ वाऱ्यान आमचा कोकणातला निसर्ग असा जमीनदोस्त करून टाकलेला आहे. माहिती आहे तुम्हाला? नारली फोपलीच्या बागा सगळ्या आडव्या पडलेल्या आहेत. शेतीचं नुकसान झालेलं आहे. अहो बाबानू, त्याची नुकसान भरपाई मिळणार ना आपल्याला, बोललेत ना. नुकसान भरपाई? मग नुकसान भरपाई मिळून काय बाग अक्कीचक्की उभी राहणार आहे? अरे वसाड्या, अशी बी पेरून लगेच नारळाचं झाड उभं राहत नाही. त्यासाठी त्याची जोपासना करावी लागते. त्याला रोज पाणी घालावं लागतं. त्याची मशागत करावी लागते. लहान लेकरू आहे ना, लहान लेकरू तसं झाडाला जपावं लागतं. काय समजलंस? अरे जेव्हा एकाच्या अंगणातलं झाड जाणं म्हणजे एखाद्या घरातला माणूस जाण्यासारखं आहे. आणि त्या ह्या तुमच्या या वादलान माझ्या घरातली माणसं किती नेल्याचं माहितीये तुम्हाला? आणि त्याचं कौतुक करता बाई तुम्ही. उन्हाळ वारा, आग लागली तुमच्या तोंडाला. ते लाज नाही वाटत शिकवायला माझ्या पोराला?
मोरे काय मोरे? तोंड सांभाळून बोला. हा. हे बघा मला कळतंय तुमच्या कोकणात खूप नुकसान झालंय, तुम्ही त्यामुळे निराश झालात, पण म्हणून तुम्ही माझ्याशी असं बोलू शकत नाही. मग? मुळात ना मला तुमच्याशी बोलायचं नाही आणि तुमच्या मुलाला तर त्याहून शिकवायचं होय, नाही. हा? मी ऑफलाईन जाते. काय गरज नाही तुमच्या शिकवणीची, मना शिकवतायत. हा? लावली ना सगळी वाट. काय वाट? काय भांडायची गरज होती त्यांच्यासोबत? काय भांडायची गरज म्हणजे? अहो ही पण शिकवणी बंद झाली तुमच्यामुळे माझी. आता काय करू? काय करू शिकवीन तुला दुसरीकडे. आपली काय ओळखी कमी आहेत? आपल्या ओळखीचे एक चांगल्या मॅडम आहेत. कोण? तामनकर मॅडम माहिती? तामनकर हा. कसे शिकवतात? जुजबी शिकवतात पण चांगलं शिकवतात. हो, काही काळजी करू नको, मी त्यांच्याकडे तुला शिकवणीला घालीन. ऑनलाईन शिकायचं आहे. हा आपण माझी कविता अर्धवट राहिली त्याचं काय? अरे कवितेचं काय घेऊन बसलास? काय कविता आपल्याकडे काय कमी आहेत वाजड्या? तुमचं काय? मी आता एक कविता म्हणून दाखवतो, माझ्या मांग भान बनतो. अग शालू झोका दे गो मैना, अग शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना, उघडी नाही आणली रुसणीचा मैना, उघडी नाही आणली रुसणीचा मैना, शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना. वा 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 बहारदार. NFT ला चपटी चपटी हा फारच छान पर्यायी शब्द आहे. मला फारच आवडला. मस्त मस्त आला परफॉर्मन्स. सई, शालू आज भेटली नसती तर माझा आत्मा अतृप्त राहिला असता. त्याबद्दल धन्यवाद. लॉकडाऊनमध्ये भांडी घासताना, कपडे धुताना, झाडू मारताना हे गाणं मी सतत गुणगुणायचे. आणि तुम्हाला उचकी लागली का नाही मला माहित नाही, पण शालू नावाच्या जेवढ्या मुली असतील त्यांना 100% उचकी लागली. मजा आली. बने, गुड टू सी यू. हाय रसिका, कशी आहेस? बरं वाटलं तुम्हाला बघून. मस्त झाला परफॉर्मन्स. नेहमीप्रमाणे एनर्जी कमाल होती. तुम्ही चार्मिंग आहातच मोरे, म्हणजे तुमचा एक वेगळा चार्म आहे आणि तो तुम्ही दाखवल्याशिवाय प्रत्येक स्किटमध्ये थांबत नाही आणि ते खूप आवडतं मला. आज खूप साऱ्या स्किटमधून आपण छोटं प्रबोधन पण केलं. ती खूप मला चांगली गोष्ट वाटली, कारण काही गाईडलाईन्स आपल्याला अजूनही पाळायच्या आहेत, त्या पाळून पुढे जायचं आहे. आणि तुम्ही सांगितलं तर लोक तुमचं 100% ऐकतील याची खात्री आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल धन्यवाद आणि होप टू सी यू रिअल सून अगेन. थँक्यू. प्रसाद दा. मोरे कुणाकुणाच्या नशिबात नसतं प्रभाकरचं प्रेम. 3.5 महिने या प्रेमाकरता तरसत होतो आम्ही. एखादी नववधू तिच्या लग्नातल्या शालू करता जेवढी आतुर असते ना, तेवढे आम्ही तुझ्या शालू करतो. फार मजा आली. खूप दिवसांनी तुम्हाला बघून. बने फॅन्टॅस्टिक. रसिका मस्त मजा आली, खूप मजा आली. कॉन्सेप्ट खूप छान होती आणि बसल्या जागी कुठे मुवमेंट नव्हत्या दोघांनाही, पण तरीसुद्धा तुम्ही असं घट्ट पकडून ठेवलं होतं. फॅन्टॅस्टिक, मजा आली. थँक्यू सो मच. आणि मंडळी, ह्याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. पण नव्या कोऱ्या विनोदांचा नवीन चॅप्टर घेऊन आम्ही उद्या पुन्हा भेटीला येणार आहोत. तोपर्यंत काळजी घ्या. हात धुवून मागे लागलेल्या करोनाला हात स्वच्छ धुवून परत पाठवा. भेटूया उद्याच्या भागात. आम्ही घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदांचा पुन्हा नवा हंगाम.